नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये ज्याचे नाव आहे सिम्बा ऑफिशियल। तर मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला आमच्या गावची पहाडी दाखवणार। भोलेनाथचं मंदिर आहे आणि खूप फेमस आहे, तर आता तुम्हाला दाखवत आहे मी। आम्ही आता सायंकाळी मुलं म्हणाली तर फिरायला आलो आणि इकडे तयारी जोरात सुरू आहे। तर खूप उंचावरती चढून जावं लागते आणि खूप फेमस आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागभीडचं हे शिवटेकडी मंदिर। तर तुम्ही पाहू शकता, खूप मोठी भोलेनाथ शंकराची मूर्ती आहे इथं आणि मेला पण असतो, तो खाली असतो। आता सध्या तिकडे पाडणं वगैरे तयारी सुरू आहे। तिकडचं मी आता नाही दाखवलं आहे, शूट नाही केलं आहे। तर आम्ही इथं आलो वरती मंदिरामध्ये दर्शन घ्यायला। तर बघा, इकडे पण खूप मोठी अशी नंदीची मूर्ती आहे आणि निवांशी इथं मस्ती करत आहे आणि सजावट आता सध्या सुरू आहे। मग शिवरात्रीपासून खूप छान अजून लुक येतो आणि बघू शकता किती मोठी मूर्ती आहे शंकराची। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय भोलेनाथ लिहा आणि लाईव्ह दर्शन बघा। आमच्या गावची खूप मोठी मूर्ती आहे शंकराची आणि खूप मोठा मेला असतो, 1 महिन्याचा तरी मेला असतो। दिसत भी नाही ते आणि आम्ही तसे नेहमी येत नाही, पण शिवरात्रीला खूप मेला असतो तेव्हा आम्ही नक्की येतो। पूर्ण मेला संपेपर्यंत आम्ही दर्शनाला पण येतो, मेला पण बघायला येतो आणि कार्यक्रम पण असतात। इकडे मस्ती करत आहे नको तिथं नको आणि तुम्हाला दाखवते की इथं वरती चढल्यानंतर आमच्या गावचं पहा लुक कसं दिसतं। आता रात्रीचे 7 वाजलेत आणि बघू शकता सगळीकडे लाईटिंग। तर इतक्या उंचावरती ही पहाडी आहे आणि पहाडीवरती मंदिर बनवलेलं आहे आणि इकडे आर्टिफिशियल गुफा वगैरे बनवत आहेत। इथं बघू शकता लोक उभे आहेत तिथून म्हणजे शिवरात्रीपासून तिथं बघायला सुरुवात होणार आहे आणि इकडे पण मंदिर आहे। तर आणि पुन्हा वरती जावं लागते, तिथं दुर्गाचं मंदिर आहे वरती, शंकराचं पण जुनं मंदिर आहे, शंकराचं जुनं मंदिर आहे। तिथं वरती खूप उंचावर जावं लागते पायऱ्या चढून। नंतर कधीतरी मी तुम्हाला नक्की दाखवे, तर बघू शकता शिवरात्रीला तरी मी दाखवेन। अजून वरती जावं लागतं आणि ही खूप उंच मूर्ती असल्यामुळे खूप छान असा लुक दिसतो आमच्या गावच्या टेकडीला।